ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शांती। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या असीम कृपेने परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ श्री स्वामीजींच्या कृपेने चांगदेव 65 या ग्रंथाच्या चिंतनाकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि चांगदेव 65 ची प्रस्तावना म्हणून श्री ज्ञानोबाराय व चांगदेव महाराज यांच्या चरित्राचा आपण थोडासा आढावा घेत आहोत। आज प्रथम सत्रामध्ये आपण असा विचार करून आलो आहोत की शुद्धीपत्र मिळवण्यासाठी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानकाका, मुक्ताबाई हे चारही भावंड पैठणला आलेले आहेत। गंगामाईचं स्नान करून आपल्या वडिलांचे मामा अर्थात आजोळघर कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी आलेले आहेत। या कृष्णाजी देवकुळ्यांचे वंशज आजही पैठणला आहेत। या कृष्णाजी पंतांना हे भावंड पाहिल्याबरोबर फार मोठा आनंद झाला। ते बोलले, अरे बापा, तुम्ही सोन्याची पाखरं कसे काय आलात रे? आणि माझा भाचा विठ्ठलपंत खुशाल आहे ना? तुमची आई रुखमाबाई कशी आहे? असं म्हटल्यावर या चारही भावंडांना अत्यंत गहिवरून आले आणि म्हणाले, आजोबा, आम्ही आई वडिलांना वंचित झालो। आम्हाला वाटत नव्हतं की आई वडील इतक्या लवकर पारखे होतील। बाबांनो, काय झालं हे तरी सांगा। मग निवृत्तीनाथ महाराजांनी घडलेला सर्व वृत्तांत आपल्या आजोबांना सांगितला। आई वडिलांनी प्रयागास देहांत प्रायश्चित्त घेतलाय आणि आम्हाला आळंदीच्या ब्राह्मणांनी शुद्धीपत्राकरता या ठिकाणी पाठवलंय। पैठणच्या पंडितांकडून शुद्धीपत्र आणा आणि मग आम्ही तुमची मुंजी करू, असं ते म्हणालेत। हे सर्व ऐकून क्षणभर कृष्णाजी पंतांना फार मोठं दुःख झालं। बाबा रे, असं काय क्रूर आणि घोर निकृष्टतम कर्म माझ्या भाच्याने केलं। आपल्याला काही फार मोठं शास्त्र समजत नाही, त्यांचं झालं ते झालं, पण आता तुमचं तरी चांगलं हो, याकरता उद्या मी सर्व विद्वान, पंडित, शास्त्रज्ञ, धर्मज्ञ, दशग्रंथी लोकांना भेटून या सर्वांची सभा भरवतो। पण हे आळंदीचं पत्र त्यांना न दाखवता तोंडी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तर बरं होईल, कारण या पत्रावरून तुम्हाला शुद्धीपत्राची आशा नाही। कारण पत्राचा नमुना जो आहे, मजकूर जो आहे, तो त्या पद्धतीचा होता। आता ते सगळं मी सांगत नाही, पण मी उद्या मुलाखत घेऊन आणि गुरुनेच विधीपूर्वक पाणी ग्रहण करवले हे सांगून तुम्हाला मुंजीचा अधिकार नक्की मिळवून देतो। ज्ञानोबाराय म्हणाले, आजोबा, हे सर्व करा, पण त्यांना पत्र दाखवलंच पाहिजे। मग ते भले आम्हाला देहांत प्रायश्चित्त देतील किंवा जे काही होईल, आम्ही ते सर्व घेण्यास तयार आहोत। त्यावेळेला कृष्णाजी पंत विचार करायला लागले, धन्य आहात, अरे वा रे साधू, या बालवयात केवढा त्याग रे तुमचा, केवढी धर्मनिष्ठा, विजय असो तुमचा। आणि असं म्हणून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली।
स्वतः सर्व विप्रांना भेटून सभेचं निमंत्रण दिलं आणि ज्या ठिकाणी नागनाथ घाटावर या ब्रह्मसभेचं स्थान होतं तिथेही निवेदन केलं की उद्या ब्रह्मसभेचं सर्वांना आमंत्रण आहे. त्याप्रमाणे सर्व विद्वान जनास पाचारण केलं गेलं. ही ब्रह्मसभासुद्धा फार चांगल्या मुहूर्तावर ठरवली आणि तो मुहूर्त म्हणजे माघ शुद्ध पंचमी, शालिवाहन शके 1209, सर्वजित नाम संवत्सर, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, शुक्रवार आणि ध्वजयोग. किंबहुना या ध्वजयोगाचं फळच की काय, सौभाग्य तर इथून पुढे सर्व सौभाग्यच झालं आणि सर्वजित संवत्सराप्रमाणे सर्वांना जिंकतच गेले. हा मुहूर्त विठ्ठल पंतांच्या मामांनीच काढून दिला होता. यालाच वसंत पंचमी असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा या शुभमुहूर्तावर पैठणची सर्व धर्मशास्त्रात निष्णात असलेली सर्व मंडळे बोलावली गेली. पाचारुणी सर्वा केली ब्रह्मसभा, मेळविले द्विजा व्युत्पन्नासी. त्या काळचे जे प्रकांड पंडित होते की ज्यांचे व्याकरणावर 10 ग्रंथ, वैद्यकावर 9 ग्रंथ, ज्योतिषावर 1 ग्रंथ, साहित्यावर 3 ग्रंथ आणि भागवत तत्वावर 3 ग्रंथ, असे एकंदरीत 26 ग्रंथ ज्यांनी निर्माण केले असे बोपदेव त्यावेळचे पैठणचे नव्हे तर सर्व महाराष्ट्राचं भूषण होते. आणि असे बोपदेव या सभेचे अध्यक्ष होते. त्यांनाही बोलावून घेतलं गेलं आणि या नागनाथ घाटावर सभा सुरुवात झाली. आज फार विशेष प्रकारचा वाद होणार आहे. खूप धर्मशास्त्रांचा शास्त्रार्थ चालणार आहे. कारण कुणातरी संन्यासाची मुलं शुद्धीपत्राकरता आली आहेत या हौसेने सर्व गावच नागनाथ घाटावर गोळा झालं. सभेचं स्वरूप उग्र होतं. सभा भरगच्च भरल्या गेली आणि याच सभेत चांगदेवाचे ब्राह्मणही हे आलेले होते. वृद्ध, तरुण, स्त्रिया, पुरुष, बालक सगळेच जमलेले होते. काय होतं ते पाहू लोक तर्कवितर्क करू लागले. काही ब्राह्मण या बालमूर्ती पाहिल्यावरच मोहित झाले आणि केवढे चांगले गोंडस आणि सुंदर मुलं आहेत हो, काय रे नारायण यांच्यावर हा प्रसंग आणला. त्यांना जातीत घ्यायला काही हरकत नाही. ही व्यभिचारापासून झालेली नाहीत किंवा हीन कुळातलीही नाही आहेत. आणि म्हणतात की त्यांच्या आईवडिलांना आळंदीच्या ब्राह्मणाने देहांत प्रायश्चित्त देवविलय. अरे अरे, किती लहान वयातच पोरकी झाली आहेत. कोण आहे बिचाऱ्यांना? असे काही सात्विक लोक जे आहेत ते म्हणायला लागले. तर काही कुटाळ जे आहे ते म्हणायला लागले मग त्यांच्या वडिलांनी काय म्हणून असा अधर्म करावा. उद्या कुणीही संन्यासी उठला सुटला की गृहस्थी बनेल आणि अशी प्रथाच पडून जाईल. यांच्या बापाने संन्यास घेतला होता त्या संन्यासाची ही चांडाळ पोरं आहेत आणि आज म्हणतात की आमच्या मुंजी करा. उद्या हे आमच्या मुलीही मागतील. अहो, मुंजे केली की लग्न आलंच. म्हणून यांना शुद्ध पत्र देणे म्हणजे अधर्माला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. किंबहुना धर्माच्या बाबतीत काटेकोरपणा असावा म्हणून यांची गया करू नये. असे अनेक प्रकारचे तर्कवितर्क जे आहे ते चालू होते आणि थोड्याच वेळामध्ये सभा सुरू झाली. निळोबारायांनी याचं वर्णन फार सुंदर रीतीने केलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी आळंदीच्या ब्राह्मणांचं ते पत्र त्यांच्यापुढे जमिनीवर ठेवलं आणि आपण हात जोडून दूर उभे राहिले. त्यावेळेला एका विशिष्ट ब्राह्मणाने ते पत्र वाचून दाखवलं आणि ते ऐकून सर्वजण हसू लागले. वाचली या पत्र हसती सकळ म्हणती याती कुळ नाही अशी. आणि असं जर आहे ते सांगा यांना कशी मुंजीची परवानगी द्यावी. अहो, जे कधी ऐकलं नाही ते आता डोळ्यांनी दिसायला लागलं. फार अधर्म झाला. कलियुग लागलं बरं. यामुळे तर पाऊस पडत नाही. संन्यासाला मुलं होतात हे तर ऐकलंही नव्हतं पण आता प्रथमच पाहायला मिळतंय म्हणे. नवते जे ऐकिले ते नेत्री देखिले अपूर्व ही मुले श्रीपादाची. एखाद्या संन्याशाने पत्नीशी संबंध करणे
काय हा अन्याय आहे? अहो हे ऐकणं सुद्धा पाप आहे. चतुर्थाश्रम आणि भार्येशी संबंध ऐकता हे निषिद्ध घडती दोष. या पत्रावर या भावंडांची असलेली नावं जी आहेत ती वाचली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि हे अशा प्रकारची नावं वाचल्यावर एक कुटील ब्राह्मण म्हणाला, ओ हो, काय सुंदर नावं ठेवली. जरा विचार करून बघा, विचार करून नाव ठेवलेले दिसतात. परंतु यांना उत्पन्न करून त्यांना पतित बनवले याची जाणीव आहे का? ठेविलेली नावे बरीबी विचारुणी, केले उपजवणी पतित पोरे. किंबहुना एक जण म्हणाला, अहो घरच्या पोराला नाही का आपण छत्रपती म्हणत, पण तेवढ्याने काय त्याला हत्ती, घोडे, शिक्का इत्यादी राज्य मिळतं काय? जेवी छत्रपती म्हणती घरच्या बाळका, परी कैचा गज शिक्का राज्य त्यासी. निवृत्ती नामे प्रवृत्ती बांधला, सोपान अवघडाला प्रत्यबाई. नाव मुक्ताबाई पण मोक्षाचा पत्ता नाही, म्हणजे पापातून निष्कृती अर्थात सुटका नाही. ज्ञानदेवी आणि पातित्यभोगी अशी ज्यावेळेला निंदा चालू झाली त्यावेळेला एक ब्राह्मण म्हणाला, अहो नावात काय पडलंय? नाव राजा आणि डोक्यावर मुळी वाहतो, याला काही अर्थ आहे का? ते आपल्याकडे एक म्हण आहे बघा, एकाचं नाव आई वडिलांनी ठणठण पाळ ठेवलं, त्याला इतका राग आला, काय माझं नाव ठेवलं? त्यामुळे आई वडिलांवर रुसला. आई वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, तुला जे नाव आवडेल ते आम्हाला सांग, आम्ही ते तुझं नामकरण करायला तयार आहोत. त्याला काय चांगलं नाव मिळेल याच्या शोधामध्ये तो बाहेर पडला. तर एक स्त्री गौऱ्या वेचत असलेली त्याला दिसली. त्याने विचारलं, बाई तुमचं नाव काय आहे? तिने सांगितलं, माझं नाव लक्ष्मीबाई आहे. हा पुढे गेला. एक भीक मागणारा मनुष्य त्याला भेटला. त्याला विचारलं, बाबा तुमचं नाव काय आहे? त्याने सांगितलं, माझं नाव धनपाल आहे. आणखी पुढे गेला. एक प्रेतयात्रा चाललेली होती. त्या प्रेतयात्रेमध्ये सहभागी झालेल्या माणसांना याने विचारलं, हे जे मृत झाले आहेत यांचं नाव काय होतं? त्यांनी सांगितलं, यांचं नाव अमरसिंह असं होतं. त्यावेळेला तो म्हणायला लागला, लक्ष्मी तो चुने गौरी, भीख मांगे धनपाल, अमरसिंह तो मर गए, भला बिचारा ठणठणपाळ. नावात काय पडलेलं आहे? परत घरी आला, म्हणाला ठणठणपाळ नाव चांगलं आहे. त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला असं होतं, नाव तर खूप सुंदर असतं परंतु त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी सामर्थ्य, आचरण, क्रिया काहीही नसतं. किंबहुना आपण दही वगैरे ज्याने घुसळतो त्या मंथ्याला लोक रवी म्हणत नाहीत काय? किंवा केस विंचरण्यांच्या फणीला फणी म्हणत नाहीत काय? परंतु या रवीचा उजेड पडतो का? किंवा ती फणी कधी चावते काय? फणी शब्दाचा अर्थ सर्प असा होतो. रवी आणि दधी मंथन करीत, फणी आणि विंचरित वणिता केस. किंबहुना म्हणायचं इंद्रधनुष्य पण क्षणातच विरतं. माळेतील जो मणी आहे त्याला मेरू म्हणायचं पण तो सारखा फिरत असतो. खरा मेरू पर्वत कसा आहे तर अचल आहे. किंबहुना तो पलीकडे बघा म्हणे, तो जो रेडा आहे ना तो रेडासुद्धा पखाल वाहतो आणि त्याला देखील सर्व लोक ज्ञान्या म्हणतात. पहिलं तो म्हैसा पखाले वाहती आणि ज्ञान्या तया म्हणती विश्वजनी. मग असं त्या म्हशीचं पारडू असलेला त्या रेड्याला ज्ञाना म्हणल्याने तो काही बुद्धिमान होतो काय? म्हैशीपुत्र आणि नामे म्हणती ज्ञान्या, तरी काय तो होईल प्रज्ञाशील. म्हणजे असं फारच खोचक आणि पहारीप्रमाणे हृदयाला छिद्र पाडणारं पैशून्याचे शब्द वापरले तरी देखील निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान महाराज, मुक्ताबाई हे साधू वृत्तीने ऐकत होते. हाती हाला फुली पासावणा जेवीन घाली, तैसा दुर्वाक्य शेलीला साता. मुक्ताबाई तीक्ष्ण स्वभावाची असून आणि तशीच हजर जबाबी असूनही शांत राहिली. कारण
निवृत्तीनाथ महाराजांनी तिला अगोदरच सांगून ठेवलं होतं की बाई, ते लोक वाटेल ते खोचक बोलतील, चेष्टा करतील, पण प्रत्युत्तर द्यायचं नाही. आपण त्यांना वादात जिंकण्याकरता आलो नाही, तर त्यांच्याकडून नम्रतापूर्वक शुद्धीपत्र मागायचं आहे. त्या पंडितांचं खंडन करण्याची शक्ती मुक्ताबाईंमध्ये होती, परंतु बंधू आज्ञा म्हणून खाली मान घालून शांतपणे ऐकत होते. ब्राह्मणांच्या कुचेष्टेला धार चढली होती. त्यांना चेष्टा करण्याकरता आजवर संधीच आली नव्हती, कारण इकडे प्रतिकार करणारं कोणी नव्हतं ना. काही सभ्य लोकांना या अनाथ बालकांची ही असह्य चेष्टा सहन झाली नाही. ते म्हणाले, अहो, मेलेल्याला मारणं हा धर्म नाही. त्यांना काय असं वाकडं तिकडं बोलता? त्यांना काय निर्णय द्यायचा आहे तो देऊन टाका. तुम्ही ज्ञानदेवास रेड्यात काढले हे बरं नाही. त्यावर ज्ञानोबा म्हणाले, बाबा, यात वाईट वाटायचं काय कारण की तो रेडाही माझाच आत्मा आहे. आणि याप्रमाणे यांचा संवाद चालू होता. त्यावेळेला इतर पंडित हे काही ग्रंथ निर्णय पाहत होते. कुणी धर्मग्रंथ, कुणी स्मृत्यादी ग्रंथ, कुणी प्रायश्चित्त विधी वगैरे ग्रंथ सारखे पाहत होते, पण त्यांना कुठेही याविषयी माहिती मिळेना. आणि म्हणून एक सामान्य निर्णय जो आहे हा त्यांनी देऊन टाकला. संन्याशांच्या काय झालं की कारण काही कळत नाही असं म्हणावं तर आबरू जाईल, आणि काहीतरी सांगितलंच पाहिजे, म्हणून हरिभक्ती करून राहा असं त्यांना एक स्पष्ट सांगितलं, सामान्य निर्णय दिला. संन्यासाचं जो मुलं आहेत त्यांना कोणतं प्रायश्चित्त देऊन जातीत घ्यावं किंवा त्यांना मुंजीचा अधिकार नाही हे काही स्पष्ट सापडत नाही ना, आणि काही कळत नाही. म्हणावं तर सभेत आपलं वजन राहणार नाही, कीर्ती राहणार नाही. म्हणून आता शेवटचं अस्त्र म्हणून ज्यावर काही प्रायश्चित्त सापडत नाही त्यावर नामस्मरण हेच प्रायश्चित्त आहे. आणि ज्या नामाने आजामिळ, कुंटिनी, वाल्या कोळी तरला, तेच नामस्मरण आता यांना सांगावं. आणि यांना कोणत्याही प्रकारे जातीत घेता येत नाही, कारण उभय कुळ भ्रष्ट आहेत असा त्यांनी विचार केला. म्हणून नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, बोली येली श्रेष्ठ पूर्वापार, एक या उपाय असे शास्त्रमते, अनन्य भक्ती ते अनुसरावे. तीव्र अनुतापे करावे भजन, गोखर आणि श्वान वंदोनिया, वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेसी, ऐसे पद्धतीसी बोली येले. निरंजन माधव, त्यानंतर नामदेवराय इत्यादींनी देखील या शुद्धीपत्राविषयी आपापल्या वाङ्मयामध्ये विचार मांडलेला आहेत. अर्थात तुम्ही विवाह वगैरे करू नये, आजीवन नामस्मरण करत राहावं असं फक्त सांगितलं. आपणास 48 संस्कारांपैकी, आज सकाळीच आपण पाहिलंय पहिल्या सत्रामध्ये की संस्कार किती प्रकारचे, तर काही स्मृतिकारांच्या मते 48 संस्कार आहेत. 48 संस्कारांपैकी एकाही संस्काराचा अधिकार नाही असे आपण जाती बहिष्कृत झालो असा विरुद्ध निर्णय मिळाला तरीसुद्धा हे भावंडे घाबरले नाहीत. उलट ते काय म्हणाले त्यांच्या शब्दात जर ऐकलं तर आपल्याला ही सहिष्णुता लक्षात येईल. मितो निवृत्ती न पडेची प्रवृत्ती मार्गी, भोगी अखंड स्व सुखामृत राजयोगी. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, मितो ज्ञानदेव म्हणजे सकळा गमाचा, वेत्ता असे कथिन पुराता त्रिवाचा, पुसता त्रिवाचा. त्यानंतर सोपान काका म्हणतात, मी तो सोपान भजन दावुनी केशवाचे, वैकुंठ पायवीन भक्ती मतांशी साचे. आणि मुक्ताबाईंनी सांगितलं, मुक्ताईनी उघडी जगदीश लीला, दावावया प्रगटली भुवनैक स्वलीला. या शब्दांमध्ये प्रत्येकाने आपापल्या व्यापकतेचा आणि उच्च भूमिकेचा अनुभव या ब्रह्मसभेपुढे प्रकट केला. आणि या शब्दांमध्ये सांगितल्याप्रमाणे माऊलींनी असं सांगितलं की मी सर्व व्यापक असून सर्व वेद वेत्ता आहे. हे त्या तार्किकांना खपलं नाही. सकळा गमाचा याचा अर्थ वेदाचा वेत्ता आहे.
असं आहे, जगद्गुरू श्री तुकोबरायांच्या सुद्धा जीवनामध्ये असाच प्रसंग आला. ज्या वेळेला महाराज असं म्हणाले, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इराने वहावा भारमाथा, त्यावेळेला जे काही वेदशास्त्र ज्ञान संपन्न होते त्यांच्या अहंकाराला, अभिमानाला कुठेतरी ठेच पोहोचली. हे काय म्हणतायत, हे वेदशास्त्राचा अर्थ फक्त मलाच माहिती आहे, आम्हालाच माहिती आहे, इतर फक्त भारवाही आहेत. गाढव जसा भारवाही असतो त्याप्रमाणे भारवाही आहेत. आणि या वचनामुळे रोष जो आहे हा अधिक निर्माण झाला. त्याप्रमाणे मी तो ज्ञानदेव म्हणजे सकळा गमाचा वेत्ता असेन असे कथीन पुसता त्रिवाचा, हे जे ज्ञानोबराय बोलले, यामुळे काहींचे अंतःकरण अधिक दुखावले गेले. आणि शिवाय ज्ञानोबराय हेच देखील बोलले होते की रेडा माझा आत्मा आहे, हे सुद्धा त्यांना पटलं नाही. तर ब्राह्मण म्हणाले की हा रेडा तुमचा आत्मा आहे, हे असं कसं बोलतो. तर त्यावर ज्ञानोबराय बोलतात, रेडियात आम्हात काही भेद पाहता किंचित नाही, आत्मा व्यापक सर्वादेही भूतमात्री सारिखा. रेडा आणि आम्हा यांच्यामध्ये कोणताही भेद नाही, कारण की आत्मा हा सर्व देहांमध्ये, सर्व भूतांमध्ये समव्याप्त आहे. अनंत घट भरले जीवने, तितक्यात बिंबला वासरमणी, तैसा व्यापक चक्रपाणी भूतमात्री सारिखा. जसं माऊलीने हरिपाठात म्हणलेलं आहे, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी किंवा सर्वा घटी राम देहादेही एक. जेवढे काही आपण घट पाण्याने भरून ठेवलेले असतील तर सर्व घटांमध्ये सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब, म्हणजे तेवढे सूर्य झाले की नाही. त्याप्रमाणे जेवढे काही जीव आहेत, देह आहेत, त्या सर्व देहांमध्ये हा प्रतिबिंब स्वरूपाने चक्रपाणीच आहे, परमात्माच आहे. 18 भार वनस्पती देख, एकची जळमुळी व्यापक, तैसा चितोरमा नायक भूतमात्री सारिखा. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळे का आम्हा तया नाही. असं अद्वैताचं बोलणं ऐकल्यानंतर काही म्हणू लागले, अहो याचा बाप संन्यासी होता, तो वेदांताच्या गप्पा मारत असेल आणि तेच मनात धरून हे बसलेत, अनुभव कशाचा आला. यांनी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या आणि त्यामुळे यांना वाटतं की आम्हाला प्रायश्चित्ताची काय गरज आहे, आणि ते ऐकल्यामुळेच रेडा माझा आत्मा आहे असं हा म्हणतो. पण यामुळे उलट यांचा घातच झाला म्हणे. काही जण म्हणाले, अहो हा ज्ञानोबा म्हणतो ना की ते रेडा माझा आत्मा आहे, मग त्याला विचारा कसा काय रेडा तुझा आत्मा आहे. तो रेडा मेला म्हणजे तू मरतोस काय, त्याने खाल्लं म्हणजे तुझं पोट भरतं काय, त्याला मारलं तर तुला लागतं काय, सांग. हा दाविसी चमत्कार तरी तू ज्ञानेश्वर आहेसे द्विजवर बोली गेले. असा काही चमत्कार जर तू दाखवला तर तुला ज्ञानेश्वर मानू. त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणाले, रेडा जवळ आणून तुमची ही शंका काढून टाका. अहो हे असं बोलल्यानंतर एका खळाने खरोखरच रेडा आणून त्याला 3 आसूड मारले. त्याबरोबर माऊलीच्या अंगावर 3ही ते वळ उमटले, नवे नवे रक्ताचे पाट वाहू लागले. हे पाहून शहाणे व भाविक तोंडात बोट घालून थक्क झाले व म्हणाले, काय आश्चर्य आहे बघा, सामान्य गोष्ट नाही आहे ही. बोलल्यासारखी यांची कर्तृत्व शक्ती आहे, म्हणजेच हे भगवत अवतार मानले पाहिजेत. नुसत्या कोरड्या ज्ञानाच्या गप्पा मारणारे पंडित कोरडाच भक्तिप्रेमाचा आव आणून केवळ मोठेपणा मिरवतात. आम्ही असं नवल आजच पाहिलं की दुसऱ्याचे दुःख यांनी आज आपल्या अंगावर घेतलं आहे. पण हे पाहून काही कुटाळ लोक मात्र म्हणायला लागले, अहो ही सर्व बाजीगरी विद्या आहे, ते आपल्या विद्येचा प्रकार दाखवत आहेत, यात काय नवल आहे. बंगाली विद्या जगात प्रसिद्ध आहे, ती शिकूनच संन्यासाने पोरं तरबेज केली. तो संन्यासी होऊन तीर्थाटन करत असताना खूपच टाणाटोना शिकला होता आणि सर्व भ्रष्टक्रियेचंच आचरण त्याने केलं. असा तो संन्यासी स्वतः पतित होऊन त्याने पतितांचे मंत्र या पोरांना शिकून त्यांनाही पतित करून टाकले आणि या पोरांचा सर्वस्वी नाश केला की ज्यांना श्रुती प्रायश्चित्तसुद्धा सांगत नाही आहे.
किंबहुना यांचा पिता हा गुरु आज्ञेवर सोकला. त्याची विषयासक्ती पाहूनच गुरूंनी संसाराची आज्ञा दिली असेल. किंबहुना असं गुरुनं लाख सांगितलं तरी याने काय म्हणून अधर्म करावा. त्याला निमित्तच पाहिजे होतं. गुरु आज्ञेचं निमित्त करून चतुर्थाश्रमाला कलंक लावला म्हणे. गुरु आज्ञेवरी होऊनी सोकाळ लावियेला विटाळ चतुर्थाश्रमा. आणि या मुलांना आघोरी विद्या, अभिचार कर्म वगैरे सर्व शिकवून या वागण्याने या पोरांना थारा राहिला नाही. किंबहुना मातृपितृकुळ दोन्हीही यांनी अधोगतीला नेले. या अर्भकाशी थारा नाही ऐसी केली आणि उभय कुळे नेली पतनद्वारा. तेव्हा काही भाविक लोक त्या ठिकाणी होते. त्यांना हे पहारीसारखं असलेलं खोचक बोलणं सहन झालं नाही. ते म्हणाले, अहो तुम्ही असे उकरडे कशाला उकरता. गुणदोष पाहण्यात काय अर्थ आहे. तुम्ही यांच्या स्वर्गात गेलेल्या पित्यावर शिव्यांचा पाऊस पाडू लागले तर त्यांचा पिता इथे आहे तरी का. त्याने तर बिचाऱ्याने देहांत प्रायश्चित्त घेतलं आहे. यांना काय म्हणायचे ते म्हणा, पण यांच्या आईवडिलांना दोष का लावता. त्यावर दुसरे भाविक बोलले, अहो तुम्ही नुसतं गुणदोषावर चित्त ठेवू नका. अहो डोळ्याने तर परीक्षा होते ना. यांना मुंजीचा अधिकार द्यावा की न द्यावा हे ग्रंथात काय पाहता. या मुलांची योग्यता तुम्हाला समजत नाही काय. त्यांच्या तेजावरून तर कळते की यांना मुंजीची दीक्षा देण्याला हे योग्य आहेत. म्हणून तुम्ही वर्मावर घाव घालून बोलू नका. कोणाचा कसा अधिकार आहे, कोणाचं काय महत्त्व आहे हे वरून किंवा पुस्तकात कळत नाही. त्यांना असं हेळसून काय टाकता. किंबहुना जानकीच्या स्वयंवरात श्रीराम हे बाळरूप दिसत होते, पण धनुष्य मोडून सीता वरली. वामन भगवान हे लहान होते, पण 3 पावलात भूमी व्यापली. प्रल्हाद हे देखील लहान होते, पण त्याला दैत्य मारू शकला नाही. माकडाच्या योनीत मारुती जन्माला आले म्हणून काय झालं, प्रताप कसा केला. सोनं झाकत नसतं, कसोटी लावली की ती लगेच कळतं, किंवा आभाळाने तसं सूर्य झाकत नाही. किंबहुना आम्हाला तर असं वाटतं की यांना मुंजीची दीक्षा देणं बरं आहे. काही तर म्हणायला लागले की हा ज्ञानोबा म्हणतो रेडा माझा आत्मा आहे आणि वळही उमटले आहे, पण त्यावर लोकांची भिस्त बसत नाही. कारण लोक म्हणतात की ही बाजीगरी विद्या आहे. तर याकरता संदेहरहित होऊन सर्वांची भ्रांती फिटून जाईल याकरता एक युक्ती आहे. काय युक्ती आहे ते म्हणजे, जर हा रेड्याचे मुखातून वेद बोलविल तर याचं आत्मज्ञान श्रौत असून याच्या आत्म्यात व रेड्यात अभेद आहे असं आम्ही सत्य मानू. आणि मुख्य गोष्ट म्हणजे चांडाळत्व, पतितत्व आदी कोणताच दोष नाही असंही समजू. आणि काही प्रायश्चित्त देण्याचं काम नाही असं समजू. तात्पर्य, काही ब्राह्मण असं म्हणाले की अरे बापले, रेडा बोलवला म्हणजे दोष नाही, ही युक्ती बरी काढली. रेडा काही बोलणार नाही, यांना जातीतही घेण्याचं काम राहणार नाही. आता बरं हे या शब्दात अडकले की रेडा माझा आत्मा आहे, आता रेडा बोलवण्यास लावू, तो काही बोलणार नाही म्हणजे यांना अनायासेच आपण हाकलून देऊ. बरवीही गुंतली आपुल्या वचने, याची निमित्तावरण भोवंडावी, विचारुणा ऐसे बोली रे सकळ, वदवी आविकळ पशुमुखे. आणि असा विचार करून सर्व म्हणायला लागले, कोठेही न अडकता तुम्ही रेडा बोलवाल तर आम्ही तुम्हाला शुद्ध ब्राह्मण समजून पंक्ती पावन करून घेऊ, म्हणजे आमच्यात मिसळून घेऊ. जर तू म्हणतोस की रेड्याचा व माझा आत्मा एक आहे तर याच वेळी रेडा बोलवून दाखव, नाहीतर हे तुमचं थोतांड आहे व खोट्या गप्पा मारण्यामुळे नरकाला जाल. याप्रमाणे सर्व ब्राह्मणांनी सांगितलं की रेडा बोलवाल तर शुद्ध आहात, नाहीतर ढोंग आहे. ब्राह्मणांनी रेडा बोलवायला लावलं तर ज्ञानोबाराय रेड्याजवळ जाऊन रेडा बोलवतात. हा प्रसंग निळोबाराय फार बहारीने वर्णन करतात. तव म्हणती ज्ञानदेव तुमच्याची प्रसादे, करील वेद घोष म्हैसी पुत्र, कराल ते काय नव्हे धरामर, पाषाणी ईश्वर प्रतिमे स्थापा. आओ ज्ञानोबाराय किती क्षमाशील आणि किती विनम्रता आहे. रेड्याजवळ जाऊन
ज्ञानोबराय बोलतात, तुम्ही जर म्हणत असाल की बोलवा, तर बोलेल. रेडासुद्धा वेदघोष करेल आणि तुमच्याच कृपेने करेल. अहो, तुम्ही धरामर आहात, पृथ्वीवरील देव आहात. जे पृथ्वी तळीचे देव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. अहो, तुम्ही केलं तर काय होणार नाही. तुमचं वैशिष्ट्य असं, दगडाची मूर्ती, पण त्या मूर्तीमध्ये सुद्धा मंत्राच्या माध्यमातून आपण ईश्वराला स्थापन करतात. म्हणून तुमच्या कृपेनेच, तुमच्या आशीर्वादानेच हा बोलेल. सांगा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यापैकी कोणता वेद याने बोलावा. हे ऐकून सकळ विस्मये बोलती, ऋग्वेदची म्हणती पडवायासी. हे ऐकून काही जण म्हणाले, ऋग्वेद म्हणायला सांगा. मग देवोनी वरदान केली आज्ञा त्यासी, तोची पशु आरंभासी करिता झाला. मुख्य प्रणवोच्चारे काढियेला स्वर, ते देखून द्विजवर ठकावले. मग ज्ञानोबरायांनी या रेड्याला हस्तस्पर्श केलाय. याचा अर्थ स्पर्श दीक्षा दिली. स्पर्शाला फार महत्त्व आहे. स्पर्शाने पाप पुण्य हे संक्रमित होत असतं. त्यामुळे स्मृतिकारांनी संगतीचा विचार 6-7 प्रकाराने केला. आलापात, गात्र संस्पर्शात, स्वाध्यायात, सहभोजनात, सहशय्यासनात, पानात, पापम संक्रमते नृणाम. आलाप, गात्रसंस्पर्श, स्वाध्याय, सहभोजन, सहशय्या, सहआसन आणि सहपान या गोष्टींनी पाप, पुण्य आणि ज्ञान याचं संक्रमण होत असतं. या प्रत्येक गोष्टीकरता अनेक उदाहरणं आहेत. आता मी त्याचा विस्तार करत नाही, परंतु ज्ञानोबरायांनी त्या रेड्याला आज्ञा दिली, बोल रे ऋग्वेद, ऋग्वेद म्हण. ज्ञानदेव म्हणे, बोले रे ऋग्वेद. त्याबरोबर त्या रेड्याने वेताचा प्रणव जो ओंकार त्याचा उच्चार करून अग्निमिळे या प्रथम रुचेपासून आरंभ केला. बरं, फक्त मंत्रच म्हटला असं नाही. संहिता, पदक्रम, उपन्यासे, स्वरित, सूक्तादी, निरुक्त, शिक्षा, छंद, अष्टाध्यायी, मीमांसा, अरण, ब्राह्मण मांडियले अध्ययन युगादीचे. संहिता, पद, क्रम, जटा, घण इत्यादी अष्टविकृतीसह मंत्र, सूक्त, निरुक्त, शिक्षा, छंद म्हणजे शहांग, अष्टाध्यायी, व्याकरण, मीमांसा, अरण म्हणजे आरण्य, ब्राह्मण हे सर्वच तो रेडा बोलायला लागला. ऐसा बोलियेला म्हैसा वेदाच्या सुस्वरी, हे सकळही द्विजवरी देखील. आणि हे ज्या वेळेला सर्वांनी पाहिलं, मग गळाले अभिमाने, जाहले विगलित आणि चरणावरी लोळत दीनपणे. मग मात्र त्यांचा आसन डगमगला. पश्चात्ताप होऊ लागला की अरे, आपण ह्यांचा किती छळ केला, किती उपहास केला, किती टोमणे मारले, त्यांच्यावर किती अन्याय केला. अरे रे, आपण फार पापी आहोत आणि आपल्या या छळणाऱ्या दोषाची निष्कृती त्यांच्या चरणस्पर्शाशिवाय होणार नाही. म्हणून सर्व ब्राह्मण चरणावरती लोळायला लागलेले आहेत. म्हणती हेची देव तिन्ही मूर्तिमंत, हे मुक्ता साध्यंत परामाया. नेनोणी महिमा चावळलो जी देवा, तो परिहार आता द्यावा काय किती. नमस्कार करून या चारही भावंडांची स्तुती करायला लागले की हे तिघं ब्रह्मा, विष्णू, रुद्र असून ही चौथी मुक्ताबाई म्हणजे ब्रह्मचित कला परामायाच आहे. तुमचा महिमान आम्हाला लक्षात आलं नाही, त्यामुळे आता किती आम्ही परिहार द्यावा. मुक्ताबाई ही परामाया आहे. मायात काही प्रकार आहेत. 1 वैष्णवी माया, 2 शैवी माया, 3 दैवी माया, 4 जैवी माया, 5 आसुरी माया. आणि मुक्ताबाई म्हणजे अगदी परामाया हो.
परास्य शक्तिरे विविधैव श्रूयते यया सर्वमिदं जगत प्रसूयते, ज्याच्या माध्यमातून सर्व जगताची निर्मिती होते अशी परामाया, पराशक्ती म्हणजे मुक्ताबाई आहेत. मूळ माया मुक्ताई, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. सर्व असे पैठणचे महाजन वर्णन करायला लागले. आणि मग कबुली आहे की तुम्ही सर्वच भावंड हे नित्य मुक्त आहात, सर्व व्यापून असणारे कृतक नसून सिद्धोत्तम आहात आणि धर्मस्थापने करताच तुमचा अवतार झाला. असे ईश्वरावतार असूनही त्यात तुमची आम्ही वाटेल तशी टिंगल करून चुकीचा निर्णय दिला. 48 संस्कारांपैकी कोणत्याही संस्काराचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्हाला कोणतंच प्रायश्चित्त देऊन जातीत घेता येत नाही. हे आमचं बोलणं जे आहे हे अज्ञान, गर्व, अभिमानयुक्त आहे. आणि शिवाय निर्णय दिला की वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेशी, तीव्र तापे अनुतापे करावे भजन, गो खर आणि श्वानबंदोनिया. हा जो आम्ही अपराध केला त्यांची क्षमा करावी. घडले जे अपराध ते करा क्षमा, अहो सिद्धोत्तमा विश्ववंद्या. अज्ञान गर्वित गेलो जी अभिमाने, बोली येली वचने अमर्यादे. ते दुजेवर म्हणायला लागले, तुम्ही काहीतरी निमित्त करूनच जड जीवांचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण होता. तुमचे चरण विश्वास आधार आहेत. तुम्ही विधीचे जनिते आहात आणि आम्हीच तुम्हाला विधी सांगत बसलो. अशा अनेक प्रकारची स्तुती करून ब्राह्मण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्या चरणावरती लोळू लागले, भूमीवर साष्टांग दंडवत घालू लागले. इकडे रेडा एक प्रहरभर सारखा वेदघोष करतच होता. त्यावरून काहींनी आपल्या पोथ्या शुद्ध करून घेतल्या. किंबहुना असं सांगतात की तो रेडा बरेच दिवस वेदघोष करत होता आणि ते पाहण्याकरता गावोगावचे लोक येत होते. आणि यानंतर सर्व ब्राह्मण स्तुती करू लागले की तुम्हीच खरे शुद्ध ब्राह्मण आहात. अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य, या सारिखे ब्राह्मण नाहीच कोणी. आणि तुम्ही शुद्ध ब्राह्मण असता आम्ही तुमच्या गुणदोषावरच आमची दृष्टी होती. आम्ही कुटील आहोत, कोरडा कर्मठपणाचा अभिमान धरून बसलो. न्याय देतानाच मात्र आमच्यात कडवेपण असतो, आमच्या आचारात मात्र तसं नाही. आता आमची देहबुद्धी गेली नव्हती म्हणून आम्हाला तुम्ही ओळखू आला नाहीत. कुटुंबाची सेवा करण्यातच आमचं आयुष्य गेलं. आम्ही कर्म कचाट्यात अडकून पडलो. आमच्या ठिकाणी भक्ती, ज्ञान, वैराग्याचा लेश नाही. आम्ही धर्मानुष्ठान फक्त दुसऱ्याला सांगतो पण स्वतः करत नाही. आणि पुराणामध्ये असं चिंतन आलेलं आहे, दुसऱ्याला सांगण्याकरता ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पंडित नाही. धर्मांचरती पंडितः. केवळ ग्रंथाध्ययन करून तो पंडित ठरत नाही, जो धर्माचं आचरण करतो तो खरा पंडित ठरत असतो. धर्मांचरती पंडितः. ब्राह्मण सांगतात मोठेपणा, लौकिक, पैसा, द्रव्य, कीर्ती याकरताच आमची धडपड होती म्हणे. कर्मठ अभिमाने ठकलो देहबुद्धी, गोवियेले विधिनिषेधी निसंदेह, नेणो भक्ती ज्ञान वैराग्याचा लेश, कुटुंबाचे दास होऊन ठेलो. आणि अशा आपल्या अपराधाचा परिहार देऊन हे भावंड चांडाळ नसून शुद्ध ब्राह्मण आहेत, यांचा वंश धन्य आहे, यांचं कुळ शुद्ध आहे असे या अभंगातून सिद्ध केलं. किंबहुना यासारखे ब्राह्मण कोणी नाही या म्हणण्यानेच त्यांना 48 संस्कारांचा अधिकार आलाच. पण हे ब्रह्मवेत्ते असल्यामुळे विधी किंकर नाही आहेत. वेदा अवेदा भवती किंबहुना ज्ञानिया पुरुषा कृत्य सरू करले देखा. ज्ञानियाचे ठाई काहीच करणे नाही, ही जी स्थिती आहे ही अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे हे लक्षात आलं. मग आता यांना संस्कारांची काही गरज नव्हती, तरी पण नियमाप्रमाणे त्यांना शुद्धीपत्र मात्र देण्यात आलं. रेडा बोलवल्यानंतर ब्राह्मणांना कृतकर्माचा पश्चाताप झाला. आता काहींचं असं म्हणणं आहे
की तुम्हाला शुद्धीपत्राची आवश्यकता नाही, तुम्ही देवच आहात वगैरे वगैरे असं सांगितलं म्हणजे उडवाउडवीची उत्तरं झाली. परंतु अभंगांचं जबरदस्त प्रमाण असं आहे, लिहोनिया पत्र दिले तया हाती समस्तासी निवृत्ती नमस्कारिले. आणि शुद्धीपत्र देणारे बोपदेव यांनी लिहिलेलं शुद्धीपत्र हे देखील आजही प्रसिद्ध आहेत. किंबहुना त्या शुद्धीपत्राची प्रत पैठणला एकनाथ महाराजांच्या वंशजांकडे आहे आणि त्यावर त्या सभेतील त्या काळच्या पंडितांच्या स्वाक्षऱ्या आहेत. असं ते शुद्धीपत्र आहे. असं शुद्धीपत्र ज्यांना मिळालं, ज्यांनी पैठणमध्ये रेडा बोलवला, ही बातमी अगदी वारे माप दशदिशांमध्ये वाहू लागली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. खेडोपाडी गावोगावी घरोघरी स्त्रिया मुलं वृद्ध तरुण सर्व एकत्र जमले की सारखी या भावंडांची चर्चा करायची. धन्य आहे बुवा, रेडा बोलवणं काही सामान्य गोष्ट आहे का? अहो त्या रेड्याला 3 आसूड मारले तर ज्ञानोबरायांच्या अंगावरती 3ही वळ उठले. चांगले 2 बोट रुंद आणि रक्तासारखे लाल होते म्हणे. रेड्याच्या अंगावर काहीच उमटलं नाही. काय नवल झाले आहे बघा. ते ज्ञानोबराय म्हणजे घटमठात प्राणीमात्रात व्यापून आहेत. रेडा बोलला, काय आश्चर्य. दुसरा म्हणाला, अहो अजूनही तो रेडा वेद बोलतो असं म्हणतात. तिसरा म्हणाला, कुठले प्रत्यक्ष आम्ही ऐकलं, हे माणसाचं काम नाही, हे प्रत्यक्ष देवच आहेत, ते योगीच आहेत. तर चौथा म्हणाला, अहो योगी कसले, योग्यांकडनं असं होतं का? ते चांगदेव योगी आहेत ना, त्यांना करा बरं म्हणावं असं. रेडा बोलतो का बघा त्यांच्याकडनं. मेलेली माणसं जिवंत करणारे लोक जगात असतील. अर्जुनाने देखील मृत गुरुपुत्र आणला, परंतु अशी अघटित घटना कधीही झाली नाही. अहो आत्तापर्यंत पुष्कळ होऊन गेले, परंतु रेडा कोणीच बोलवला नाही. आणि याचे पुढेही हे घडणे शक्य नाही. आपलं भाग्य आहे की अशा संतांचं आपणास दर्शन झालं. किंबहुना अशा या महापुरुषांच्या दर्शनाने महापाप्यालाही मोक्ष होईल आणि त्यांच्या स्मरणाने जड जीवांचा उद्धार होईल. ऐसी या संतांचे दर्शन झाल्या तरतील नवल कोण, त्यांचे करता नामस्मरण उद्धरण जड जीवा. किंबहुना तुकोबाराय म्हणतात की असे जे महापुरुष असतात, या महापुरुषांचं वर्णन किती करावं, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवांनाही यांची योग्यता कळत नाही, तर सामान्य माणसांची काय गोष्ट. अहो हे देवच आहेत, यांचे दोष नाही, तर रोटी व्यवहारास आपण काय हरकत आहे. तर दुसरा म्हणायचा, अहो त्यांच्याविषयी पूज्य बुद्धी देवबुद्धी असली की झाले. जेवायचं की नाही हा गौण प्रश्न आहे, जेवलेच पाहिजे असं काही नाही. ब्राह्मणांच्या मनात ही थोडी तळमळ राहिलीच होती. ती काढण्याकरता सोपान देवाने त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमच्यामध्ये मिसळून घ्या आणि पंक्ती पावन करा. नामदेवराय बोलतात, शेष उचिष्टा करावे विभागी, बंधुपणा लागी अधिकारी. आणि अशा प्रकारे सोपान देवाने त्या ब्राह्मणांना प्रार्थना केली की आम्हाला तुमच्या पंक्तीत घ्या, ब्राह्मणांचे सर्व अधिकार आम्हाला द्या. पण कोणी याला उत्तर दिलं नाही. एक दिवस सहज योग आला. ही भावंड कृष्णाजी देवकुळेंकडे उतरलेली होती आणि आज त्यांच्या घरी वडिलांचं श्राद्ध होतं, म्हणजे विठ्ठलपंतांच्या मातामहाचं श्राद्ध होतं. मग त्यांनी मुद्दाम शास्त्री पंडित वैदिक कट्टर कर्मठ अशा लोकांना निमंत्रण दिलं, कारण आपल्या नातवांना हे पंक्ती पावन करतात का नाही, किंवा मी यांना आपल्या घरी ठेवून घेतले म्हणून माझेवरही बहिष्कार टाकतात का. हे भावंड शुद्ध आहेत असं तोंडाने बोललेत, पण प्रत्यक्ष पंक्ती पावन करतात की नाही हे त्यांना पाहायचं होतं. म्हणून ब्राह्मणांच्या मनातली मळमळ अजून पूर्ण गेली
नाही हे ते ओळखून होते. पण या भावंडांविषयी आता गावात व जगात कमालीची श्रद्धा वाढलेली होती. त्यामुळे या ब्राह्मणांना जास्त काही बोलता येत नव्हतं. ज्यावेळी कृष्णाजी पंतांनी या सर्व ब्राह्मणांना निमंत्रित केलं त्यावेळेला त्यांच्यामध्ये मोठी कुजबूज सुरू झाली. कारण ही मंडळी कट्टर कर्मठ होती. आता काय करावं असं झालं. आमंत्रण तर स्वीकारलंय, नाही म्हणता आलं नाही. मग त्यांनी खाजगी बैठक घेऊन एक निर्णय घेतला की हे यद्यपि देवाचेच अंश आहेत, त्यांच्याविषयी पूज्यबुद्धी ठेवणं बरोबर आहे, पण त्यांचे सह किंवा त्यांच्या हातून जेवण करणं कसं योग्य होईल. अन्न जरी कृष्णाजी पंतांचं आहे तरी वाढण्याला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आहेत असं आम्ही ऐकलंय. आणि त्यांनी तसं नक्की ठरवलं पण आहे. अधर्माने वागून देव मिळत असला तरी तो नको, धर्माने वागून देव नाही मिळाला तरी चालेल, असा सर्वांचा ठराव झाला. आणि त्याप्रमाणे सर्वांनी भोजनाला जायचं टाळलं. इकडे कृष्णाजी पंतांनी ठरल्याप्रमाणे सर्व स्वयंपाक वगैरे केला. सर्वच आटोपलं होतं. तर्पण विधी पण आटोपला होता. पत्रावळी वाढून सारखी ब्राह्मणांची वाट पाहत होते. आणि शेवटी कृष्णाजी पंतांनी आपल्या मुलाला सर्व निमंत्रित ब्राह्मणांकडे पाठवलं. तर प्रत्येकाने भोजन पावलं किंवा आटोपलं. तुम्हाला वेळ लागल्यामुळे आम्ही घरीच जेवून घेतलं. कोणी म्हणायचं पोट बिघडलं आहे, कोणी घरच्या मंडळीच्या द्वारा सांगायचे की घरी नाही आहेत. असं सर्व ठिकाणाहून मुलगा वापस आल्यानंतर कृष्णाजी पंतांना फार वाईट वाटलं. श्राद्धभंग झाला असं त्यांना वाटलं. आता एवढं अन्न काय करायचं. कारण की आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा पाहून आलेलो आहोत. पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडो दक क्रिया. हा श्राद्धघात होऊ नये. कृष्णाजी पंतांच्या सर्व लक्षात आलं की अरे हे लोक या भावंडांना देव मानायला तयार आहेत, पण त्यांच्या पंक्तीत जेवायला तयार नाहीत. वा रे वा. या ज्ञानेश्वरादी भावंडांनी अजून काय दिव्य करून दाखवावं समजत नाही. जिथे रेडा बोलवूनही अजून या कर्मठांचा भ्रमनिराश होऊ नये त्या ठिकाणी काय करावं असे निरनिराळे विचार या कृष्णाजी पंतांच्या मनात येऊ लागले. ज्ञानेश्वरादी भावंडांविषयी त्यांचा आदर वरचेवर वाढत होता. आणि ते म्हणाले मलाही जरी या कर्मठांनी वाळीत टाकलं तरी चालेल, पण ज्ञानोबरायांना मी श्राद्धातून अंतर करणार नाही किंवा त्यांचं बिऱ्हाड दुसरीकडे करणार नाही, घरातून त्यांना बाहेर काढणार नाही हा विचार झाला. पण हल्ली मात्र पात्र वाढून पडले आहेत आणि जेवणाला एकही ब्राह्मण नाही आला तर पितर म्हणून कुणाला बसवावं असा विचार करत असताना ज्ञानोबराय आले. आजोबा कशाचा विचार करत आहात. कृष्णाजी पंत म्हणाले अहो ब्राह्मण जेवायला येत नाही म्हणतात. माऊली म्हणाले ते येत नाहीत ना, नाही येऊ द्या. मी त्यांच्या पूर्वजांना स्वर्गातून बोलवतो, तुम्ही आज्ञा द्या. यावर कृष्णाजी पंत म्हणाले महाराज तुम्ही कराल ते मला प्रमाण आहे. मग काय. माऊलींनी हातामध्ये यवाक्षता घेतल्या आणि आवाहन केलं. आगच्छन्तु महाभागा विश्वे देवा महाबलाः ये तर्पणेत्र विहिता सावधाना भवन्तु ते आयन्तु नः पितरः सौम्यासोऽग्निख्वाताः पथिभिर्देवयानैः अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्तो दिभ्रुवन्तु देवन्त्वस्मान्. मंत्र म्हटल्याबरोबर स्वर्गवासी पितर येऊन पात्रावर बसून भोजन करते झाले. आणि ही बातमी हा हा म्हणता सर्व गावात पसरली. जो तो विद्वान पंडित शास्त्री कर्म ठेवून पाहायचा तर त्याला नेमका त्याचाच पूर्वज दिसायचा. ते न्याहाळून खात्री करून घरी जाऊन ते सांगायचे ए आई बाबा स्वर्गातून आले आहेत, मी त्यांना घरी आणणार आहे. आई तू सुद्धा सुवासिनीचे अलंकार धारण कर, कुंकू लाव, बाबा घरी येत आहेत. सगळीकडे एकच धांदल उडाली. प्रत्येक ब्राह्मण येऊन खात्री करून गेले आणि इकडे ज्ञानेश्वरादी भावंडांसमवेत सर्व पितरांनी भोजन केले. वा. पशुमुखे वेद दृश्य पितर लोक थोर हे कौतुक दाखविले, त्यांचे पितृगण आणि येले. आणि याप्रमाणे त्यांचे पितर जे आहेत ते स्वर्गातून आणून त्यांना भोजन देऊन त्यांचे पितर पावन केले. का. कारण त्यांच्या पितरांना संत प्रसादाचा लाभ झाला.
संतांचे संगती झाले भोजन निगुणी, देवोनी भोजन केले स्वर्गवासी. पितरांना भोजन देऊन स्वर्गाला रवाना केल्यावर दार उघडलं. त्याबरोबर सर्व ब्राह्मणांचा घरात लोंढाच घुसला आणि आम्हाला प्रसाद द्या, आम्हाला पावन करा. कर्मठपणामुळे आमचा घात झाला. तुम्ही चांडाळ नसून तुम्ही खरे ब्राह्मण आहात, असं विद्वान कर्मठ ब्राह्मण बोलू लागले. निळोबराय म्हणतात, अवघे द्विजवर म्हणते धन्य धन्य या सारखे ब्राह्मण नाही कोणी, कर्मठ अभिमाने ठकलो देहबुद्धी, गोवी येली विधी निस्संदेह. ते पंडित विद्वान ब्राह्मण म्हणू लागले की आम्ही विधी निषेधाच्या कचाट्यात पडून या महाप्रसादाला आचवलो. असं म्हणून माऊलींचं उष्ट अन्न घेऊन खाऊ लागले आणि ज्ञानोबरायांनीच आम्हाला पंक्ती पावन केलाय असं म्हणू लागले. तेव्हापासून या भावंडांचा असलेला जो बहिष्कार आहे हा परिसमाप्त झाला. बोपदेवांच्या मते अगोदर पित्र जेवले आणि नंतर रेडा बोलवला. तर काही कथेवरून असा लक्षात येतं की रेडा बोलवल्यावर शुद्धीपत्र लगेच दिलं नाही, तर पितर जेव घातल्यावर दिलं. आता कसंही जर असलं तरी काही हरकत नाही आहे. पण हे सर्व झाल्यानंतर मग खरा माऊलींच्या अवतार कार्याला आरंभ होतो. काय आहे? चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि काहीतरी अपूर्व चमत्कार केल्याशिवाय आपलं खरं तत्वज्ञान कोणी ऐकणार नाही. या दृष्टीने इच्छा नसतानाही नाविलाजे हे चमत्कार करावे लागले. मिरविला बडीवार सिद्धाईचा. आणि यानंतर या पैठण क्षेत्रामध्ये जी माऊलींना प्रतिष्ठा प्राप्त झाली त्याचा माऊलींनी खूप त्या ठिकाणी लाभ करून घेतला आहे. पैठणचं वैशिष्ट्य असं होतं की काशीपेक्षाही अधिक महत्त्व आणि विद्वान लोकांचा भरणाही इथे जास्त होता. 3 पीठांपैकी हे आदिपीठ. सृष्टीरचनेच्या पूर्वी सर्वप्रथम पैठण हे गाव निर्माण झालं म्हणून याला प्रतिष्ठान असं म्हटलेलं आहे. प्रतिष्ठान शब्दाचाच अपभ्रंशरूप पैठण झालेला आहे. माऊलींनी या ठिकाणी अनेक अध्यात्म ग्रंथ पाहिले. कीर्तन, प्रवचन, वेदांतावर व्याख्यान आणि ग्रंथरचनेला सुरुवात देखील याच ठिकाणी केली. ग्रंथरचना हेच तर माऊलींचं प्रमुख अवतार कार्य आहे ना. माऊली पैठणला 2 वर्ष 8 महिने राहिलेले आहेत. अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी, गीता संबोधिनी जवळी असे, सांगती पुराण रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जन वेधियेले, भोगावती स्नान कालिका दर्शन, वेदांत व्याख्यान परिमिती. या अभंगामध्ये ज्ञानोबरायांचा पैठणमधील दैनंदिन नित्यक्रम सांगितला की सकाळीच गोदावरीचं स्नान करावं, कालिका देवीचं दर्शन घ्यावं, नागनाथ घाटावर अध्यात्म ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य, गीता भाष्य, उपनिषद भाष्य आदी करून ग्रंथ पाहत असावं आणि तेही व्यासकृत व शंकराचार्यकृत भाष्य पाहत असावं. म्हणून तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतो आणि भाष्यकारा ते वाट पुसतो. आणि याबरोबरच वेदांत व्याख्यान परिमिती असं जे म्हटलेलं आहे, यावरूनच ज्ञानोबा कट्टर वेदांती होते असं हे लक्षात येतं. बाकी सर्व भाष्यकार अद्वैती जरी म्हणत असले तरी प्रच्छन्न द्वैतीच आहेत. त्यांचे ग्रंथ ज्ञानेशांनी मुळीच पाहिले नसते. आणि तसंच अध्यात्माचे ग्रंथ म्हणजे शिवसूत्र, शंकराचार्यांच्या श्रीधर भाष्याचे शिष्याची गीता संबोधिनी, अध्यात्म रामायण, श्रीमद भागवत महापुराण, योग वासिष्ठादी ग्रंथ असे अनेक ग्रंथ ते पाहत असत. हे ग्रंथ पाहून पुढे ज्ञानोबाराय शके 1212च्या ज्येष्ठात नेवाशाला जाण्याकरता निघाले. तेव्हा पैठणच्या लोकांना फार दुःख झालं. सर्वांचं हृदय प्रेमाने भरून आलं आणि त्यांनी सद्गदित कंठाने ज्ञानोबारायांना निरोप दिला.
ज्ञानोबराय शुद्धीपत्र आणि तो वेद बोलणारा रेडा घेऊन नेवाशाला जाण्याकरता निघालेत. घेऊन या म्हशा नेवाशासी आले, प्राकृत पै केले गीते लागे. माऊलींचा जो काही जीवन मुख्य ग्रंथ आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीचा विचार निरूपण या नेवाशाला झालेला आहे. प्राकृत पै केले गीते लागे. मग या प्रवासामध्ये सच्चिदानंद बाबा यांची असलेली भेट, त्यांना जिवंत करणं वगैरे वगैरे अनेक गोष्टी घडल्या. आणि असा हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग ज्या वेळेला या दोन प्रवास करणाऱ्या ब्राह्मणांनी तापी तीरी असलेल्या या चांगदेवांच्या मठामध्ये सांगितला, त्यावेळेला पहिले तर सर्वच असं म्हणाले की हे खरं वाटत नाही. पशु कसा काय बोलला, त्यांचं नाव काय, किती दिवस झाले सांग, रेडा बोलवण्याचं निमित्त काय, सगळं ज्यावेळेला कळालं त्यावेळेला ती कथा ऐकत असताना चांगदेवांना ताटस्थ लागलं. आणि ही जे सांगतायत ही गोष्ट खरी की खोटी यासाठी लगेच त्यांनी प्रश्न लग्न काढून ज्योतिष पाहिलं, तर हे सत्य आहे असं अनुमान झालं. मग विस्मयाने चांगदेवांच्या डोळ्यात अश्रू आले. समजले ते हे तपाचं सामर्थ्य नाही, हे मूर्तिमंत देव आहेत. ही वार्ता अपूर्वच ऐकली. रेडा बोलला, अजून कुणी पाहिलं नाही व ऐकलंही नाही. न दृष्टपूर्वः न च श्रुतः. अनुताप घेऊन उद्विग्न झाला आणि वारंवार ब्राह्मणाला विचारू लागला, त्यांचं गाव कोणतं आहे, किती दिवस झाले. हा ब्राह्मण म्हणाला, 1 महिना होऊन गेला. इंद्रायणी तीरावर अलंकापूर आहे, तिथे हे नेहमी राहतात. पण आमच्यासमोर ते पैठणवरून रेडा घेऊन नेवाशाला गेले होते. आता आळंदीला आहेत की नाही हे सांगू शकत नाही, तुम्ही चौकशी करून घ्या. हे सर्व चांगदेवांनी ऐकून शिष्यांना बोलावून एकांतात नेलं आणि सांगितलं, आता यापुढे आमची पूजा करू नये, हे खरं सांगतो, हे लक्षात घ्या. ते घाबरले. त्यांना वाटले आपलं काहीतरी चुकलं असावं म्हणून घाबरून गेलो. म्हणाले की देवा, आम्ही अज्ञानी आहोत, आमचं काही चुकलं असेल तर क्षमा करा. त्यावर चांगदेव म्हणाले, अरे पूजा घेणारे अधिकारी या महीवर अवतरलेत तेच पूज्य आहेत. ज्याप्रमाणे अयोध्येला राम जन्मल्यावर परशुराम मागचा मागेच राहिला, म्हणजे त्याचं दैवत्वच गेलं, त्यापेक्षा आपल्यापेक्षा थोर व्यक्ती असताना आपण पूजा घेऊ नये असं शास्त्र आहे. जर थोरांची अमर्यादा घडली तर पतनाला जावं लागेल, हेच मला भय वाटत आहे. म्हणून अमर्यादेपायी 100 यज्ञ करून नहुष जो आहे हा इंद्र तर झाला, परंतु पुन्हा त्याला सर्पताला प्राप्त व्हावं लागलं. अमर्यादेपायीच त्रिशंकू, सगर हे अनेक पतनाला गेले ना. म्हणजे अमर्यादा केल्यामुळेच इंद्र झालेला नहुष देखील सर्पत्वाला प्राप्त झाला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला. मग तशी अमर्यादा माझ्याकडनं होऊ नये. आपल्यापेक्षा मूर्तिमंत देवाचा अवतार असं पूज्य अवतरले हे आताच मी ऐकलंय. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान हे देवाचेच अवतार आहेत आणि मुक्ताबाई तर आदिशक्ती जगत्रय जननीच आहे. त्यांनी पैठणला म्हणतात मोठा पराक्रम केला, रेड्याच्या मुखातून वेद बोलविले. मला त्यांच्या भेटीला जावं वाटतं, कारण असं हे अद्भुत कोणत्याही साधकाला किंवा सिद्धाला करता येणार नाही. मला त्यातलं सर्व कळतं. आणि त्या चांगदेवांना अनुताप होऊन आपल्या सिद्धीची चिळस येऊ लागली. तर काही शिष्य म्हणाले, महाराज त्यांनाच आपल्या गावाला आणा, त्यांना निरोप पाठवा.
तुमची आज्ञा त्यांना मिळताच ते धावत येतील. अहो, राजे महाराजे जर तुमच्या आज्ञेत आहेत तर त्या संन्यासाच्या पोरांची काय कथा. चांगदेव म्हणाले, अरे बाबा तसं नाही, त्यांना बोलवण्याची आमची शक्ती नाही, आमची योग्यता नाही. 1400 वर्ष काळाला फसवून शरीर राखलं, पण त्यांच्यासारखं सामर्थ्य आम्हाला नाही. आपण भेटीला जावं हेच खरं. त्यांच्या भेटीला जाण्याने जन्माचं सार्थक होईल, जन्ममरण चुकेल. बरं, आपण जावं तर माझ्या सिद्धपणाला उणीव येईल व माझं महत्त्व कमी होईल. काय करावं, भेटीची तर मोठी तळमळ लागली आहे. तेव्हा शिष्य म्हणाले, देवा हो, ही आलेली वार्ता खोटी आहे. हातभर काकडी व 9 हात बी असं आहे. रेडा वेद बोलला असं कधी होईल का. मेलेले स्वर्गातले पितर येऊन जेवून गेले, ही देखील बंडलबाजीच म्हणावी लागेल. थाप आहे, सर्व खोटं आहे. तुम्हाला तर बुवा कुणाचंही खरं वाटतं म्हणे, पण महाराज ही गोष्ट खरी नाही. तर ब्राह्मण बोलला, याला काय साक्ष आहे, त्याचा काय पडताळा आहे. तो आपला काहीतरी बोलला. चांगदेव म्हणाले, अरे मी प्रश्न पाहिला तर त्यांच्यासारखाच उतरला. शिष्य म्हणाला, महाराज प्रश्नही चुकतो. वेळकार जर थोडा इकडे तिकडे गेला तर प्रश्नच कुठे बरोबर येत असतो. त्यावेळेला चांगदेव रागवून म्हणाले, अरे तुम्ही महामूर्ख आहात. माझी विद्या हे अनुभव सिद्ध आहे. मग यावरही शिष्य म्हणाले, मग असं करा की कोणी शिष्य पाठवून खरी बातमी जाणून घ्या. लगेच 2 विद्यार्थी बोलावले आणि सांगितले की तुम्ही पैठणला जाऊन तिथल्या ब्राह्मणांकडनं रेडा बोलवण्याचं खरं वर्तमान काढून आणा. आणि त्यांच्याजवळ चांगदेवांनी पत्र दिलेलं आहे. चिरंजीव सकळ पैठण क्षेत्रवासी ब्राह्मणास आमचा आशीर्वाद. आणि काय पुढे असेल मजकूर लिहून ती पत्रिका शिष्याजवळ दिली. सांगितलं ताबडतोब पैठणला जाऊन या. यावर ते प्रवासी ब्राह्मण म्हणाले की आम्ही तुमच्या शिष्याबरोबर जातो. लगेच त्यांच्या हस्ते पत्रिका पाठवतो. ती पत्रिका घेऊन शिष्य पैठणला गेले. चांगदेवांनी पत्र पाठवलंय असं पैठणच्या विद्वानाला व सर्व गावकऱ्यांना कळाले. चांगदेवांचा महिमा जगभर होताच. 1400 वर्षाच्या वयामुळे ते सर्वश्रुत होतेच व सिद्ध म्हणूनही गाजलेले होते. त्यामुळे त्यांचं पत्र ऐकण्याला सर्व गोळा झाले. धूतवस्त्र खाली टाकले आणि यानंतर ज्यावेळेस ते सर्वांनी पत्र ऐकलं, पत्राचा अभिप्राय कळाला व ज्या बालरूपी सिद्धांनी रेडा बोलवला होता त्यांची पैठणकरांना एकदम आठवण होऊन हंबरडा भरून आला व स्फुंदू लागले. दोन्ही डोळ्यातनं आपोआप अश्रू वाहू लागले. तर काही मोठ्याने रडू लागले व म्हणायला लागले की धन्य आहे, धन्य आहे, धन्य. तिने भावंडे ईश्वरच होती व ती छोटीशी गुंडस मुक्ताबाई तर प्रत्यक्ष भगवती महामाया शक्तीच वाटत होती. याप्रमाणे भावंडांचे वर्णन केल्यावर परस्पर म्हणू लागले की का हो, महासिद्ध चांगदेव त्यांना इतक्या दूर कसे काय कळले हो. त्यावर एक भक्त उत्तरला, हो, संत अशी दिव्य क्रीडा करत असतात व वाऱ्यासारखी त्यांची कीर्ती फैलावत असते. म्हणून आपण काहीतरी जन्मोजन्मी पुण्य केलं असेल म्हणून आपल्याला ते प्रत्यक्षात पाहायला मिळाले. आणि म्हणून त्या प्रवासी ब्राह्मणांचा सत्कार करून पैठणच्या मंडळींनी ज्ञानदेव मुक्ताबाईचे गोडवे गाऊन त्यांना वस्त्र देऊन जाताना त्यांच्या हाती पैठणला घडलेल्या सर्व चमत्काराचं पत्रही लिहून दिलं. त्या पत्राचा मजकूर वाचून चांगदेव म्हणाले, अरे यातील वार्ता तर अभिनव नित्य नवीच आहे. विचार केला तर ही सामान्य गोष्ट नाही. मी 1400 वर्षांचा आहे. 14 विद्या 64 कला अवगत केल्या, हठयोग पूर्ण केला, सर्व सिद्धी अवगत केल्या, काळाला 14 वेळेला वापस केलं, सर्व जगमान्य झालो. हा चांगदेवांचा अभिमान एकदम खलास झाला. म्हणायला लागले, काय रे माझ्या हातून हा अतिक्रम करविला. ब्राह्मणांनी सांगितलं, त्याच वेळेला जर त्यांना जाऊन भेटलो असतो तर माझी भ्रांती फिटली असती. अरे आता तरी आळंदीला जाऊ, लवकर सर्व सामग्री तयार करा. आणि असं सांगितल्यावर सर्व शिष्य मंडळी व इतर सर्व लोक गोळा झाले. चांगदेवांची सर्वांनी प्रार्थना केली
म्हणाले, देवा, कोणाचीही सिद्धी स्थिर राहत नाही. त्या भावंडांचे तपाचे सामर्थ्य जर नष्ट झाले असेल तर आता थोडीच तशी सिद्धी असेल. आता त्यांचं सिद्धपण आहे की नाही हे पाहण्याकरता त्या भावंडाकडे 2 शहाणे माणसं पाठवा. ते पाहून येतील. मग जसं असेल त्याप्रमाणे विचार करता येईल. त्या योगाने तुमची फुकट येरझार होणार नाही. हे चांगदेवांना मानवलं, बरोबर वाटलं. नंतर प्रौढ, वृद्ध, तपोराशी आणि मुरलेले असे 2 शिष्य बोलवून त्यांना सांगितलं की तुम्ही अलंकावतीला जा. तिथे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे सिद्ध राहतात. त्यांचे सिद्धपण वेचले आहे की आहे हे लवकरात लवकर पाहून या. त्यावेळेला ते म्हणाले, महाराज, त्या संतांचं लक्षण काय हे तरी सांगावं. त्यांची खूण कशी आहे ते आम्हाला सांगा. आम्ही वरच्या पोशाखावर त्यांना कसं ओळखावं? आम्हाला अंतःकरणातलं थोडंच कळतं. वरवेशा आम्ही पहावे ते काय, अंतरी ते सोय ठाऊ की ना. त्यावेळेला संतांची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. आणि एवढे लक्षणं सांगूनही चांगदेव म्हणतात, तुम्ही म्हणतात ते बरोबरच आहे. काय करावं? संतांविषयी काही युक्ती चालत नाही. काय करावं रे? इतर शिष्याला असं विचारलं. ते म्हणाले, पत्रिका लिहून यांच्या हाती द्यावी. हे पत्र देऊन स्थित्यंतर पाहतील. ती भावंड पत्राचं उत्तर कसं काय देतात ते पाहावं आणि त्यांच्या उत्तरावरून अनायासेच त्यांची योग्यता कळून येईल. मग चांगदेव हे एकांतात पत्र लिहिण्याकरता बसले. तर काही युक्ती चाले ना, लिहिणं थांबलं. त्यांचं नाव काय लिहावं हा प्रश्न पडला. अनामाला नाम आणि अरूपाला रूप ही कल्पना करून पाप कसं लावून घेऊ? चिरंजीव म्हणावं. म्हणजे पैठणच्या ब्राह्मणांना ज्या वेळेला पत्र लिहिलं त्यावेळेला चिरंजीव असा शब्द लिहिला होता. पण इथे मात्र चिरंजीव लिहित असताना चांगदेव थोडेसे थांबले. चिरंजीव म्हणावं तर विश्वात्मक आहेत. तीर्थरूप म्हणावं तर अंगी बाळदशा आहे. पत्रास सुरुवात कशी करावी हे सुचेना. कोणतं अक्षर लिहावं ते आठवेना. मोठा विचार पडला. हात लिहायला चालेना. मग पत्रिका लेखणी टाकून दिली आणि चित्तास मोठी चिंता तयार झाली. हे पाहून सर्वांनी सिद्धाला प्रार्थना केली की स्वामी, तुम्हाच असं काय विपरीत झालंय? त्यावर चांगदेव म्हणाले, अरे काय लिहावं? पत्रिकेचं मुळच संभवत नाही. तव म्हणते चांगदेव, काय रे लिहावे, मुळची न संभवे पत्रिकेचे. यावर ते शिष्य म्हणाले, अहो कोरं पत्रच पुरं आहे, तेच प्रमाणे पाठवून द्या. या युक्तीत चांगला सिद्धाईचा गूढ अर्थ व सिद्धांत साठवलेला आहे. ते शहाणे असतील तर त्यांना अर्थ कळून येईल. मग चांगदेवाने कागदाची घडी करून कोरच पत्र सेवकाच्या हाती दिलं व याचं उत्तर द्या म्हणा असं सांगितलं. म्हणजे माऊलींना सांगावं की याचं उत्तर द्या आणि तुम्ही लवकर जाऊन त्यांना दंडवत करा, आमची खुशाली सांगा. त्याप्रमाणे सेवक जे आहेत कोरपत्र घेऊन ज्या ठिकाणी ही श्रेष्ठ सिद्ध भावंड राहत होते अशा शिवपीठ आळंदीस आले. आळंदी पाहून त्यांना आनंद मावेना. त्यांनी या क्षेत्राच्या लोकांस विचारले की हेच आळंदी आहे ना? त्यांनी होय सांगितले. तेथेच तीरावर बाळवेशाने खेळणाऱ्या सिद्धाला लोक येता जाता नमस्कार करून श्रीमुख पाहून आपल्या कामास निघून जात असत. हे त्या चांगदेवाच्या ब्राह्मणांनी पाहिलं व मनात म्हणाले की येथे हे लोक रस्त्यात कोणास नमस्कार करतात? म्हणजे या वाक्यावरून आळंदीकर त्यावेळची समाज हा ज्ञानोबाराय मुक्ताबाईंना अतिपूज्य मानत होते हे लक्षात येतं. खाला उनिया माना श्रीमुख पाहती आणि आपुलाल्या जाती कामा लोक. जे ज्ञानेश्वरांना पाहिल्याने अशुभ होते असे समजणारे तेच आता यांचं मुख पाहूनच कोणत्या शुभ कामाला निघायचे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर चांगदेवाच्या सेवकाने रस्त्यात खेळत असलेल्या त्या मुलींना विचारलं की मुक्ताबाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांचा मठ कुठं आहे? असं ऐकल्याबरोबर त्या मुलींनी त्यांचा धिक्कार करून नाकावर बोट ठेवून मुली म्हणाल्या, कोठीला रे तुम्ही
नेणाविनी तथा उद्धट बोलता महामूर्ख, अर्भकाच्या परिणामी उच्चारता. म्हणजे अरे कुठले रे तुम्ही, नम्रपणा तुम्हाला माहिती नाही. महामुनी सिद्धराजे ज्यांची नावं तोंड भरून घेऊन बोलतात, तुम्हाला मर्यादा आहे का नाही. अहो त्यांचा महिमा तुम्हाला न कळाल्यामुळे मोठी जीभ लांबवून त्यांच्या नावाचा दीर्घ उच्चार करता. गवाराप्रमाणे सैरा शब्द वापरता. मूर्ख आहात, मुग्ध आहात. अरे तुम्ही हीन बुद्धीचे आहात. कारण मूढमतीचे लोक हे व्यापकाला स्थान, अपाराला मान समजत असतात. मुली म्हणाल्या, अहो ऐका, ते मुक्ताई ज्ञानेश्वर हे स्वर्गातले श्रीमंत स्वामी आहेत, ब्रह्मांडाचे मालक आहेत. आणि ही बाललीला त्यांचे नाटक आहेत. ते ब्रह्मादी देवासही पूज्य आहेत, ईश्वरांचा अवतार आहेत. त्यांचा महिमा तुम्हाला नाही कळणार आणि तुम्ही अमर्यादेने त्यांची नावं घेता. हे ऐकून चांगदेवाचे शिष्य तर स्तंभितच होऊन गेले. आणि नंतर मुलींनाच चांगदेवाच्या शिष्यांची दया येऊन मग हळूच डोळ्याच्या खुणेने सुचवले, हे समोर खेळणारे जे नित्यमुक्त असणारे आहे ना, तेच हे आहेत. नंतर त्या वृद्ध सेवकांनी ज्ञानरूपी सूर्याच्या रूपाने उगवलेले ते प्रत्यक्ष देव पाहिले. आणि ते म्हणजे आसन लावून एकांतात बसणारे नसून सहजाच्या आसनावर आरूढ होऊन आत्मनिष्ठ असणारे आणि अंगात योग कळा असून त्या रंगात खेळणारे त्यांच्या चरणाचे दर्शन घेतले. तर मुक्ताबाई म्हणाले, दादा हे चांगदेवाचे शिष्य आहेत बरं, समाचाराकरता आलेत. हे ऐकून ते ब्राह्मण म्हणाले, आमच्या मनातलं यांनी जाणलं, यापेक्षा सिद्धाई दुसरी काय असते. हे सर्वांतरवासी देवच आहेत. मग पाया पडून ते पत्र म्हणजे पत्रिका निवृत्तीनाथ महाराजांच्या हाती दिली आणि सर्व खरा समाचार सांगितला. ते म्हणाले की चांगदेवाने आपणास नमस्कार सांगितला आणि या पत्राचे उत्तर त्यांनी मागवलं आहे. ते आपल्या भेटीची इच्छा करत आहेत. एवढे बोलून ब्राह्मण थांबले. मग निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, वाचा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा म्हणतात, दादा काय वाचा, कागद कोरा आहे. सोपानाने पाहिला, अरे कोराच आहे. सोपान म्हणाले, असं कोडं आमची मुक्ताबाई उकलत असते. मुक्ता करा आता याचा अर्थ. मुक्ताबाईने मागून पुढून तो कागद पाहिला व म्हणाले, दादा हा चांगदेव 14 विद्या, 64 कला, 4 वेद, 6 वेदांग, सर्व प्रकारच्या विद्या व अष्टांग योग समाधी शिकूनही कोराच राहिला आहे. हा या पत्राचा अर्थ आहे. असं म्हटल्यावर निवृत्ती म्हणाले, वा रे मुक्ताबाई, फार मर्मज्ञ आहेस. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, कोरं बरं असतं. कोरं भांडं असेल तर त्यात पाकनिष्पत्ती होते. कोरं सवळं असतं, कोरं वस्त्र सवळं असतं. आणि जे खरकट ओवळं असतं ते धुतलं तरी शुद्ध होत नाही. जे कोरं आहे ते निर्मळ असतं, अभुक्त असतं, त्याचा स्वीकार करता येतो. आणि खरकट जे आहे ते अमंगल असतं. किंबहुना कोऱ्या कागदावर अक्षर जर लिहिलं तर ते चांगलं उमटतं. आणि जी लिहिलेली रद्दी असते ती बाजारामध्ये विकायला जात असते. फार सुंदर चिंतन आहे बघा. जे लिहिलेली रद्दी आहे ती पुढ्या बांधायच्या उपयोगाला पडते. म्हणून प्रणवाच्या कुशीत एकाक्षर ब्रह्म आहे, त्याचा उच्चार करता येत नाही व लिहिता येत नाही. गुरुकृपेच्या खुणेनेच ते अक्षर कळतं, इतराला ते उमलत नाही. पुष्कळ शिकतात, खटपट करतात, पण अर्थ उफराटाच होतो. म्हणून अक्षर जे ब्रह्म ते वेदालाही अगोचर आहे, त्याला कसा काय अनुस्वार उमटला. इथे जाणीव शहाणीव काही चालत नाही. इथे जिथे तर्कही चालत नाही, त्याला अक्षर म्हणावं. आणि ते गुरु वाचून चांगदेव कसा बरं काढणार. म्हणजे काय आहे, पत्रावरती जर ओंकार जरी लिहायचा म्हटला तरीसुद्धा तो ओंकार लिहिणं देखील किती अवघड आहे हे सांगतात. तर म्हणून नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा आता तुम्हीच त्याच्यावर कृपा करावी आणि त्याच कोऱ्या कागदावर
ब्रह्माक्षर रेखाटा, म्हणजे चांगदेवाला मुक्त करा. याचाच अर्थ आहे चांगदेवांना ब्रह्मज्ञान सांगा, कोरा ठेवू नका. आणि म्हणून ज्ञानोबराय विचार करतात की चांगदेव महाराज हे 64 कला शिकलेले आहेत ना, मग त्यांना आता 65वी कला जी आहे तर ती उकलून दाखवावी. कला 65वी उकलून दाविली. उकलून दाखवली म्हणजे ज्याचा अर्थ केला असता ब्रह्मज्ञान होईल अशी 65 ज्ञानेश्वरांनी त्या कागदावरती लिहिलेली आहे. आणि त्याच 65 ओव्यांचा विचार करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. चांगदेव 65 ही निर्माण कशी झाली त्या संदर्भातला विचार आत्तापर्यंत आपण ऐकला आहे. आणि उद्या पहिल्या सत्रामध्ये आपण चांगदेव 65च्या प्रथम ओवीच्या चिंतनापासून आरंभ करणार आहोत. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मगग्रासू प्रकटला करी. या ओवीपासून आपल्याला उद्या चिंतन करायचं आहे. आजचं हे वाङ्मयीन पुष्प श्रीमत स्वामीजींच्या चरणारविंदी, समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी, भगवत चरणारविंदी समर्पित करतो. आणि आजच्या या वाकपुष्पाला पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.